हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय राहिले 25 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक मॅग्नेटिक फील्ड्स. सो मागच्या पार्टमध्ये आपण काय केलं होतं, 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते मॅग्नेटिक फील्डचे आणि ह्या पार्टमध्ये आपण 25. सो आज आपण हा टॉपिक कंप्लीट करतोय. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, 25 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला जमले नसतील ते ह्या सेशनमध्ये येऊन बघा. ठीक आहे. सो गाइज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, 31 नंबरचा क्वेश्चन काय आहे, सेम क्वेश्चन आहे जो पार्ट 1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन होता. बघा काय क्वेश्चन आहे, तुम्हाला ही फिगर दिली आहे, मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला फाइंड करायची होती सेंटर ओला. आपण हा सेम क्वेश्चन तिकडे सॉल्व्ह केला आहे. बघा तुम्हाला जर आठवत असेल तर इथे ऑप्शन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक होती, इथे सगळीकडे π/2 होता, सगळीकडे π/2 करून टाका. ठीक आहे, सगळीकडे π/2 होता. आता इथे बघा सेंटर ओला मॅग्नेटिक फील्ड किती येणार आहे, मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर ओ ही कोणामुळे असणार आहे, एबी वायरमुळे प्लस सीडी वायरमुळे प्लस बीसी आर्कमुळे. बघा इथे मी थोडं फास्ट सॉल्व्ह करतो कारण तिथे आपण सेम सॉल्व्ह केलंय. बघा एबी वायरचे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, μ0 I बाय 4 पाय आर, तिकडे आपण सॉल्व्ह केलं होतं असंच. प्लस सीडी वायरची किती असेल, μ0 I बाय 4 पाय आर प्लस बीसी वायर साठी किती असेल, बघा बीसी वायर साठी बीसी आर्क आहे, सो आर्क साठी मॅग्नेटिक फील्ड इज थीटा बाय 2 पाय. आता थीटा किती आहे इथे, इथे थीटा दिसतोय क्लिअरली 90 डिग्री आहे, सो π/2 बाय 2 पाय μ0 I बाय 2 आर. सो काय बनेल बघा, हे μ0 I बाय 4 पाय आर, μ0 I बाय 4 पाय आर इज 2 μ0 I बाय 4 पाय आर, बरोबर. प्लस π/2 इंटू 2 पाय, पाय पाय कॅन्सल, काय बनेल 2 2 जा 4 2 जा 8, μ0 I बाय 8 आर बनेल का. आता अगेन इथून आपण सगळीकडून μ0 I बाय 4 पाय आर कॉमन घेतला होता, आतमध्ये काय राहिला होता, इथे राहिला होता 2, इथे काय राहिला होता, इथे बघा इथे पाय आणि 2 राहणार आहे, सो π/2 इथे राहिला होता. आठवतंय का, सेम आपण सॉल्व्ह केला आहे तिकडे. ठीक आहे. नेक्स्ट, दोन लॉंग स्ट्रेट पॅरलल वायर्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 2d. बघा दोन सेपरेट लॉंग वायर्स आहेत, त्यांच्यामध्ये डिस्टन्स आहे 2d, डिस्टन्स इज 2d. each wire carries current I in the same direction, current I in the same direction. Magnetic field at point P midway between them. मिडवे ला एक पॉइंट आहे P, तिथे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, बघा मिडवे ला पॉइंट P आहे, सो हे डिस्टन्स किती बनणार आहे, हे डिस्टन्स D बनेल आणि हे पण डिस्टन्स D बनेल. सो बघा फर्स्ट वायर आणि सेकंड वायर, फर्स्ट वायर मुळे पॉइंट P ला मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, तर फॉर्म्युला आहे ना, μ0 I बाय 2 पाय डिस्टन्स इज D. फर्स्ट वायर मुळे एवढी मॅग्नेटिक फील्ड असेल, दुसऱ्या वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे डिस्टन्स D वरती, μ0 I बाय 2 पाय D. सेम. आता बघा पॉइंट P ला नेट मॅग्नेटिक फील्ड किती बनणार आहे, बघा फर्स्ट वायर मधून करंट वरती फ्लो होतो. ठीक आहे, करंट आहे वरती, करंट वरती असेल तर पॉइंट P ला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा असणार आहेत, क्रॉस असणार आहेत, आतमध्ये जाते. समजतंय, सॉरी. दुसऱ्या वायर मधून करंट वरती फ्लो होतोय, सो दुसऱ्या वायर मधून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कशा जाणार आहेत, डॉट जाणार आहेत पॉइंट P ला. सो दोघांच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बघा अपोजिट आहेत, अपोजिट आहेत म्हणजे दोघ जण एकमेकांना मायनस करणार आहेत. सो B1 मायनस B2 केले तर आन्सर काय बनेल, μ0 I बाय 2 पाय D मायनस μ0 I बाय 2 पाय D इज 0, झिरोच बनणार आहे बाय डिफॉल्ट. नेक्स्ट, टू थिन लॉंग पॅरलल वायर्स. बघा हा पण आपण सॉल्व्ह केला आहे, W1 W2, दोन वायर्स आहेत W1 W2, दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आहे A. ठीक आहे, कॅरीज करंट I आणि 2I इन द सेम डिरेक्शन. ठीक आहे, द मॅग्नेट्यूड ऑफ फोर्स पर युनिट लेंथ ऑफ वायर 1 ऑन वायर 2. आता फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला आहे ना रे, μ0 I1 I2 बाय 2 पाय D, डिस्टन्स इज A. सो काय बनेल बघा, μ0 इंटू 2 I स्क्वेअर बाय 2 पाय A. सो इथून 2 2 कॅन्सल होईल, आन्सर काय बनेल, μ0 I स्क्वेअर बाय पाय A बनेल का, μ0 I स्क्वेअर बाय पाय A, सीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, a charged particle moving in a magnetic field along the circular path of radius r. ठीक आहे, radius is r, passes through a very thin lead sheet. बघा सेम सॉल्व्ह केला आहे आपण का. ठीक आहे, thereby losses half kinetic energy. कायनेटिक एनर्जी किती बनणार आहे, अर्धी बनणार आहे, 1/2 कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, देन आता न्यू रेडियस काय बनेल, R2 काय बनेल. ठीक आहे, बघा तुमच्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ Q स्क्वेअर
बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय एम असा आहे का फॉर्म्युला क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2 ठीक आहे. सो इथून तुम्हाला समजेल की कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल आर स्क्वेअर बरोबर. सो कायनेटिक एनर्जी 2 बाय कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू काय बनेल आर टू स्क्वेअर बाय आर वन स्क्वेअर. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी किती होती कायनेटिक एनर्जी, नंतर कायनेटिक एनर्जी झाली कायनेटिक एनर्जी बाय 2 इज इक्वल टू पहिल्यांदा रेडियस इज आर चा स्क्वेअर, नंतरची रेडियस आपल्याला फाइंड करायची. सो बघा काय बनेल 1/2 इज इक्वल टू आर टू स्क्वेअर बाय आर स्क्वेअर बरोबर. सो आर टू स्क्वेअर इथून काय बनेल आर स्क्वेअर बाय 2 बनेल का, म्हणजे आर टू इज आर बाय रूट 2 बनणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. बघा मॅग्नेटिक फील्ड ऑफ करंट कॅरिंग सर्क्युलर लूप ऍट सेंटर अँड मॅग्नेटिक मोमेंट इज एक्स. यांचा रेशोला त्याने एक्स म्हटलं आहे. ठीक आहे. वेन बोथ करंट अँड रेडियस आर डबल. बघा आता काय केलं करंटला डबल करून टाकलं. पहिल्यांदा करंट होता आय, आता झाला 2i. पहिल्यांदा रेडियस होती आर, आता झाली 2r. देन आता रेशो काय बनेल, आता मॅग्नेटिक फील्ड बाय मॅग्नेटिक मोमेंटचा रेशो काय बनेल विचारलं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना रे, मॅग्नेटिक फील्ड ऍट सेंटर किती असते म्यू नॉट आय बाय 2r बरोबर. आणि मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट इज एन आय ए असा फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू एक्स बरोबर. आता करंट कॅरिंग सर्क्युलर लूप आहे, सो नंबर ऑफ टर्न्स किती असणार आहेत 1 असणार आहेत बरोबर. सो काय बनेल बघा म्यू नॉट आय बाय 2r बरोबर अपॉन आय. सर्क्युलर लूपचा एरिया किती असणार, एरिया इज पाय आर स्क्वेअर इंटू इज इक्वल टू एक्स बरोबर. सो बघा हे काय बनेल म्यू नॉट आय आय कॅन्सल बाय 2r पाय आर इंटू आर काय बनणार आहे आर क्यूब बनणार आहे. बघा 2r पाय आर स्क्वेअरच लिहितो इथे इज एक्स. सो काय बनेल हे म्यू नॉट बाय 2 आर क्यूब पाय इज इक्वल टू एक्स बनणार आहे. समजलं. सो इथून बघा म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, 2 कॉन्स्टंट आहे. सो एक्स कोणावरती डिपेंड करणार आहे, रेशो कोणावरती डिपेंड करणार आहे, रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय आर क्यूब बरोबर. सो आता रेशो किती बनेल बघा x2 बाय x1 इज इक्वल टू r1 क्यूब बाय r2 क्यूब. पहिल्यांदा रेशो होता x, नंतरचा रेशो फाइंड करायचा आहे. पहिल्यांदा रेडियस होती r, त्याचा क्यूब इज r क्यूब, नंतर रेडियस आहे 2r त्याचा क्यूब. सो x2 बाय x इज इक्वल टू r क्यूब बाय 8r क्यूब बनणार आहे. सो इथून बघा r क्यूब कॅन्सल होतील, x2 किती बनेल x बाय 8 बनणार आहे, x बाय 8. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. समजतंय का. नेक्स्ट, द मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ ए करंट कॅरिंग सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस आर इज बी. बघा मॅग्नेटिक फील्ड सेंटरला बी सांगितली आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ कॉइल इज एम. ठीक आहे. देन करंट कॅरिंग बाय द कॉइल इज, करंट किती फ्लो होईल कॉइल मधून फाइंड करायचं. अरे सेंटरच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे म्यू नॉट आय बाय 2r बरोबर. आणि मॅग्नेटिक मोमेंटचा पण फॉर्म्युला आहे तुमच्याकडे एन आय ए. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, करंट फाइंड करायचं आहे. सगळीकडे आपल्याला करंट फाइंड करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की सर्क्युलर कॉइल आहे, सो नंबर ऑफ टर्न्स किती असणार आहे, सिंगल कॉइल आहे, इथे नंबर ऑफ टर्न्स मेन्शनच नाहीत केले, सो 1 घेऊन टाका. करंट इंटू एरिया ऑफ सर्क्युलर कॉइल इज पाय आर स्क्वेअर. समजलं, इज मॅग्नेटिक मोमेंट. आता इथे काही पण करून मला करंटची व्हॅल्यू फाइंड करायची. सो कसं फाइंड करणार बघा, ऑप्शन जर तुम्ही पाहिले तर सगळीकडे एमबी 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 दिसतंय, म्हणजे इथे काय करायचं आहे एम आणि बी ला मल्टिप्लाय करायचंय. बघा एम आणि बी ला जर आपण मल्टिप्लाय केलं, एमबी फाइंड केला तर काय बनेल एम आहे आय इंटू पाय आर स्क्वेअर इंटू बी किती आहे म्यू नॉट आय बाय 2r. सो इथून बघा एक आर कॅन्सल, काय बनेल हे म्यू नॉट पाय आय इंटू आय. बघा आय आय सेमच आहेत, मी इथे ऍक्च्युली मोठा लिहिलंय, आय आय इज आय स्क्वेअर बाय खाली काय बनेल, खाली फक्त राहणार आहे 2 इज एम इंटू बी. आपल्याला करंट फाइंड करायचं आहे, सो इथून बघा आय स्क्वेअर काय बनेल, बाकीचं सगळं पलीकडे न्या, 2mb बाय म्यू नॉट पाय. अजून काही राहिले का बघा, इथून आर ला एक आर गेला, सो इथे एक आर राहिला आहे अजून वर. ठीक आहे. सो तो आर पण खाली जाईल. आय काय बनणार आहे बघा, आय इज रूट 2mb
बाय म्यू नॉट पाय आर. असं आन्सर दिसतंय का कोणतं? ऑप्शन नंबर बी बनणार आहे. समजतंय का? थोडं ऑप्शन वरून फाइंड करा की कसं काढता येईल. क्वेश्चन नंबर 37. ए कंडक्टर कॅरिंग ए करंट 3 एम्पियर, ठीक आहे, बेंट इनटू ए फॉर्म ऑफ आर्क ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. रेडियस दिली आहे, करंट दिला आहे, थीटा दिला आहे, मॅग्नेटिक इंडक्शन ऍट सेंटर ऑफ द कर्वेचर. अरे आपल्याकडे आर्कचा फॉर्म्युला आहे ना मॅग्नेटिक फील्ड साठी, थीटा बाय 2 पाय म्यू नॉट आय बाय 2 आर. आता इथे थीटा किती आहे बघा, थीटा इज 120 डिग्री. 120 डिग्री म्हणजे किती रेडियन असतं? 2 पाय बाय 3 ना, 2 पाय बाय 3. सो टाकून द्या, थीटा 2 पाय बाय 3 बाय 2 पाय म्यू नॉट आय, करंट इज 3 बाय 2 इंटू रेडियस इज 10 सेंटीमीटर, 10 इंटू 10 रेस टू मायनस 2. बघा काय बनणार आहे हे, 2 पाय कॅन्सल, म्यू नॉट बघा इथून 3 पण कॅन्सल होते. आन्सर फक्त काय राहील, म्यू नॉट बाय 2 इंटू 10 इज 20 इंटू 10 रेस टू मायनस 2. बरोबर. आता म्यू नॉट किती असतं, म्यू नॉट इज 4 पाय इंटू 10 रेस टू मायनस 7 बाय 20 इंटू 10 रेस टू मायनस 2. काय बनेल हे, 10 रेस टू मायनस 2 वरती गेला, 10 रेस टू प्लस 2 मायनस 7 इज मायनस 5. 4 1 जा 4, 4 5 जा 20. सो 1 बाय 5 इज 0.2 पाय इंटू 10 रेस टू मायनस 5. म्हणजेच किती बनेल हे, 10 ने मल्टिप्लाय करा, डिवाइड करा. 10 ने मल्टिप्लाय केले तर हा बनेल 2 पाय, 10 ने डिवाइड केले तर हा बनेल 10 रेस टू मायनस 6. सिंपल, ए बनणार आहे अल्फा. नेक्स्ट, पार्टिकल ऑफ मास m, चार्ज q, इलेक्ट्रिक फील्ड E इज प्लेस ऍट रेस्ट. बघा पहिल्यांदा रेस्टला होता इन ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. काय म्हणतायत ते, ए पार्टिकल ऑफ मास m अँड चार्ज q. एक पार्टिकल आहे, त्याच्यावरती चार्ज आहे q, मास आहे m, रेस्टला आहे तो सध्यासाठी, म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी इज 0. त्याला प्लेस करा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्याला प्लेस करायचं आहे. लेट अस से ही आहे इलेक्ट्रिक फील्ड. अँड देन रिलीज. आता त्याला काय करा, रिलीज करा. रिलीज केल्यानंतर द कायनेटिक एनर्जी अटेंड बाय पार्टिकल आफ्टर मुव्हिंग डिस्टन्स y. जेव्हा तो डिस्टन्स y मूव्ह करेल तेव्हा त्याच्यावरती कायनेटिक एनर्जी किती असणार आहे फाइंड करायचं. ठीक आहे, बघा कसं फाइंड करायचं. तुमच्याकडे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना, कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे हाफ एम व्ही स्क्वेअर. आता कायनेटिक एनर्जी फाइंड करण्यासाठी हाफ इंटू मास तर पार्टिकलचा आपल्याला माहिती आहे, बट पार्टिकलची व्हेलॉसिटी आपल्याला माहित नाही. सो व्हेलॉसिटी कशी फाइंड करायची बघा, व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी तुम्हाला इथे फोर्सला कॉन्झर्व करावं लागेल. जेव्हा तुम्ही चार्जला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवणार आहे तेव्हा त्याच्यावरती कोणता फोर्स असणार आहे, त्याचा वेट तर असेलच mg, आणि हे वेट कोणाला इक्वल असणार आहे, इलेक्ट्रिक फोर्सला इक्वल असणार आहे, q इंटू ए. त्यामुळेच तो तिथे थांबलाय ना. सो बघा m इंटू इथे g म्हणजे काय आहे, g म्हणजे त्याचा वेट आहे, बट तो ऍक्सिलरेट होतोय ना, सो जी ला मला काय टाकावं लागेल, ए टाकावं लागेल. सो एम ए इज इक्वल टू क्यू इंटू ई. ठीक आहे, तो ऍक्सिलरेट झालाय त्यामुळेच मूव्ह झालाय ना, ऍक्सिलरेशन आहे ए. सो इथून बघा ए काय बनेल, ए इज क्यू ई बाय एम, ए इज क्यू ई बाय एम. आता ए जर क्यू ई बाय एम असेल तर व्हेलॉसिटी किती बनेल बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 ए एस. इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 प्लस 2 ए एस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. बरोबर. सो व्ही स्क्वेअर काय बनेल बघा, 2 इंटू ऍक्सिलरेशन इज क्यू ई बाय एम इंटू एस. सो व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाकून द्या इथे, बघा इथे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू टाका, काय बनेल 2 इंटू क्यू ई बाय एम इंटू एस. सो इथून बघा एम एम कॅन्सल, 2 कॅन्सल, क्यू ई इंटू एस इज डिस्टन्स. डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलाय त्यानं, डिस्टन्स वाय ट्रॅव्हल केला आहे, सो डिस्टन्स इज वाय. सो कायनेटिक एनर्जी किती बनणार आहे, कायनेटिक एनर्जी इज क्यू ई वाय. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. समजलं, बघा इथे डिस्टन्सला वाय टाकावं लागेल तुम्हाला, कारण तो वाय डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ठीक आहे, नेक्स्ट, आयडेंटिफाय फायनल प्रोडक्ट. बघा हा केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे, चुकून इथे आला आहे, सो हा स्किप करतो मी. नेक्स्ट, द मॅग्नेटिक फील्ड, द मॅग्नेटिक एनर्जी इन एन इंडक्टर. बघा अगेन हा ईएमआय वाला क्वेश्चन आहे, ईएमआय आणि एसी मधला क्वेश्चन आहे. सो आपण मी इथे सॉल्व्ह करतो, तिथे पण तुम्हाला होणारच आहे. ते काय म्हणतात, मॅक्सिमम टू मिनिमम व्हॅल्यू 5 मिली सेकंड्स मध्ये होत आहे, देन फ्रिक्वेन्सी किती असेल. अरे मॅक्सिमम व्हॅल्यू पासून म्हणजे पीक व्हॅल्यू पासून मीन पोझिशन यायला, म्हणजे मिनिमम व्हॅल्यूला यायला त्याला किती टाइम लागतो, तर टाइम लागतो T/4. ऑसिलेशन मध्ये झाला असेल ना, एक्स्ट्रीम पोझिशन पासून मीन पोझिशन पर्यंत त्याला किती टाइम लागणार आहे, T/4. सेम एसी मध्ये फॉर्म्युले. ठीक आहे, सो टाइम बघा किती दिला आहे, 5 मिली सेकंड्स.
इज इक्वल टू T/4. सो इथून बघा टाइम पिरियड किती बनेल, टाइम पिरियड तुम्हाला मिळेल का, 5 × 4 इज 20 मिली सेकंड. सो फ्रिक्वेन्सी किती असणार आहे, 1/20 मिली सेकंड. समजलं. आता 1/20 मिली मीन्स 10⁻³ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. 10⁻³ वरती गेला 10⁻+3 बाय 20 इज इक्वल टू n. सो n काय बनणार आहे, 25 100 आणि 10 50 हर्ट्झ बनेल. सिंपल. नेक्स्ट, सायक्लोट्रॉन इज यूज टू. बघा सायक्लोट्रॉन कशासाठी यूज करतात, टू ऍक्सिलरेट पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स. ठीक आहे. नेक्स्ट, करंट दिला आहे 5 एम्पियर फ्लोइंग थ्रू टोरॉइड. टोरॉइड वाला क्वेश्चन आहे. ठीक आहे. रेडियस आहे 20 सेंटीमीटर. इफ नंबर ऑफ टर्न्स दिले आहेत 4000. ठीक आहे. आर टर्न वाउंड ऑन द कोर, द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द कोर ऑफ टोरॉइड. अरे मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना टोरॉइड साठी, μ0 Ni/2πr. तर μ0 ची व्हॅल्यू किती असते, 4π × 10⁻⁻⁷. नंबर ऑफ टर्न्स इज 4000 मीन्स 4 × 10⁻³ इंटू करंट किती दिला आहे, करंट इज 5 एम्पियर बाय 2π इंटू रेडियस इज 20 सेंटीमीटर, 20 × 10⁻². बघा किती येणार आहे आन्सर, 2π 1 जा 2π 2 जा 4π बरोबर, 2 1 जा 2 2 10 जा 20 बरोबर. काय बनेल बघा, 5 × 4 इज 20, 10⁻⁻7 10⁻³ इज 10⁻⁻4 बाय 10 × 10⁻⁻2 इज 10⁻⁻1. सो आन्सर काय बनणार आहे, 20 × 10⁻⁻4 10⁻+1 इज 10⁻⁻3. सो आन्सर काय बनेल, 2 × 10⁻⁻2 बनणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, चार्ज पार्टिकल मास m, चार्ज q, रेडियस r, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड आपण मूव्ह होत आहे, म्हणजे सायक्लोट्रॉन वाला क्वेश्चन आहे. मॅग्नेटिक फील्ड इज b, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी टाइम किती लागेल, त्याला आपण म्हणतो टाइम पिरियड. अरे टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे ना सायक्लोट्रॉन मध्ये, 2πm/bq. 2πm/bq आपण तिथे फाइंड केलाय. ऑप्शन नंबर ए डायरेक्टली. नेक्स्ट, सर्क्युलर कॉइल n टर्न्स, रेडियस r, करंट आहे I. मॅग्नेटिक फील्ड ऍट ए डिस्टन्स x इज इक्वल टू √3r फ्रॉम द सेंटर अलॉंग द ऍक्सिस. बघा रे, ऍक्सिस वरती √3r डिस्टन्स वरती एक सर्क्युलर कॉइल आहे, ऍक्सिस वरती एक पॉइंट आहे, √3r डिस्टन्स वरती, तिथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल फाइंड करायचंय. अरे फॉर्म्युला आहे ना ऍक्सिसच्या मॅग्नेटिक फील्डचा, मॅग्नेटिक फील्ड ऑन ऍक्सिस इज μ0 I r²/2 r² प्लस z²⁵. झेड म्हणजे झेड ऍक्सिस वरती किती डिस्टन्स आहे, किती डिस्टन्स आहे, √3r. सो √3r z r² प्लस z²⁵. टाकून द्या फक्त फॉर्म्युला मध्ये. बघा काय बनेल, μ0 I r² बाय खाली काय आहे 2 r² प्लस √3r² इज √3² इज 3 r²⁵. बघा काय बनेल हे, μ0 I r² बाय 2 3r² plus r² is 4r²⁵. So μ0 I r² by 2 4r² पहिल्यांदा काय करा, 1/2 करा, किती बनेल, 2r बनेल का, रूट घ्या, काय आहे आता 3 आहे. सो काय बनेल, μ0 I r² by 2 into 2r³ is 8r³ बरोबर. सो 8 into 2 is 16. बघा आन्सर काय बनणार आहे, μ0 I बाय खाली काय बनलं आहे, 8 × 2 इज 16, r² r³ कॅन्सल होतील, खाली काय राहील 1r. सो μ0 I बाय 16r बनणार आहे. आता सिन्स इथे n नंबर ऑफ टर्न्स आहेत, सो फक्त इकडे आपल्याला सगळीकडे n न मल्टिप्लाय करावा लागेल, n न मल्टिप्लाय करा. सो μ0 ni बाय 16r. सिंपल. नेक्स्ट, द मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड ए लॉन्ग सोलेनॉइड इन्क्रीज बाय. अरे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना सोलेनॉइड साठी, μ0 ni. ठीक आहे. आता ते म्हणतात मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली पाहिजे. हा इन्क्रीज कधी होईल, करंटला इन्क्रीज करा, छोटा एन ला इन्क्रीज करा, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला, किंवा परमियाबिलिटीला इन्क्रीज करा. बघा इथे काय दिलं आहे, डिक्रीजिंग रेडियस. अरे तो रेडियस वरती डिपेंडच नाही करत आहे बरोबर. डिक्रीजिंग करंट, करंटला डिक्रीज करू नका, ह्याला जर डिक्रीज केला तर बी डिक्रीज होईल. इन्क्रीजिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया वरती तरी डिपेंड करतोय का, सो सी पण गेला. राहिला फक्त कोण, इंट्रोड्युसिंग मीडियम ऑफ हायर परमियाबिलिटी, परमियाबिलिटीला जास्त करून टाका, बी तुमचा जास्त बनून जाईल. सिंपल. डी. नेक्स्ट,
सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस आर. बघा रे, तुम्हाला थिटा दिला आहे π/16. मॅग्नेटिक इंडक्शन ऍट द सेंटर ऑफ सर्क्युलर आर्क. मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना आर्क साठी, थिटा बाय 2π μ0 I बाय 2r. थिटा किती आहे बघा, π/16 बाय 2π μ0 I बाय 2r. पाय गायब, 16 1 जा 16, 16 2 जा 32, 32 2 जा 64. काय बनेल, μ0 I बाय 64r बनणार आहे. सिंपल, बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, सर्क्युलर कॉइल ऑफ एन टर्न्स रेडियस आर. रेडियस आहे r/3. रेडियसला आता r/3 करून टाकलं. बघा आपण हा सेम सॉल्व्ह केला आहे मागच्या पार्ट मध्ये. अनबाउंड करा, परत रिबाउंड केलं, r/3. देन रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट न्यू टू ओरिजिनल. आपण हा सेम सॉल्व्ह केला आहे, तिथे आन्सर 1/3 आलं होतं. ठीक आहे. सो परत इथे सॉल्व्ह करण्यात काही पॉईंट नाहीये. जर तुम्हाला समजलं नसेल तर पार्ट 1 मध्ये सेम क्वेश्चन आहे, तिथे जाऊन बघा. ठीक आहे. नेक्स्ट, द करंट I flowing through the loop is as shown in figure. The magnetic field at center O. सेंटर O ला मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे असेल. बघा इथे जर फिगर मध्ये तुम्ही नीट पाहिलं तर O ला मॅग्नेटिक फील्ड कोणाकोणामुळे असणार आहे, तर ह्या वाल्या आर्क मुळे, फर्स्ट आर्क मुळे आणि सेकंड आर्क मुळे. बरोबर. सो मॅग्नेटिक फील्ड ऍट पॉइंट O इज ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आर्क 1 आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आर्क 2. आता दोघांना ऍड करायचं का मायनस करायचं ते डिपेंड करेल डायरेक्शन वरती. बघा फर्स्ट कॉइल मुळे किंवा फर्स्ट आर्क मुळे सेंटर O ला मॅग्नेटिक फील्ड कशा असणार आहे, करंट क्लॉकवाईज फ्लो होतोय. सो मॅग्नेटिक फील्ड इज इनसाइड ड्यू टू फर्स्ट आर्क. सेकंड कॉइल मधून पण करंट क्लॉकवाईज फ्लो होतोय. सो दुसऱ्या कॉइल मुळे पण मॅग्नेटिक फील्ड इनसाइडच असणार आहे. सो दोघांना काय करावं लागेल, दोघांना प्लस करावं लागेल. बघा फर्स्ट कॉइलची मॅग्नेटिक फील्ड किती असणार आहे, फर्स्ट कॉइल कोणती आहे, थोडस इथे रफ करतो. बघा फर्स्ट कॉइल कोणती आहे, बाहेरची कॉइल ही आहे फर्स्ट कॉइल. आता फर्स्ट कॉइल किती अँगल बनवत आहे पॉइंट O ला. बघा इथे समजत असेल तर तुम्हाला अँगल 90 आहे. आर्कचा फॉर्म्युला टाकून द्या, थिटा बाय 2π μ0 I बाय 2r. थिटा किती आहे पहिल्या कॉइल साठी 90 बाय खाली काय आहे 2π μ0 I बाय 2 इंटू रेडियस. बघा फर्स्ट कॉइल साठी किती आहे, फर्स्ट कॉइल साठी, फर्स्ट आर्क साठी रेडियस इज 2r प्लस r. म्हणजे किती आहे रेडियस, 3r आहे. समजतंय का. बघा इथे r दिला आहे डिस्टन्स, थोडं रफ करून दाखवतो तुम्हाला. वरचं डिस्टन्स इज 2r. बरोबर. बघा हे डिस्टन्स आहे 2r, हे डिस्टन्स आहे r. सो टोटल रेडियस किती येणार आहे, 3r येणार आहे. प्लस दुसऱ्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड किती असेल, बघा दुसऱ्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड, अगेन हे इरेज करतो. दुसऱ्या कॉइलची मॅग्नेटिक फील्ड काय असेल, ही आहे दुसरी कॉइल. आता दुसऱ्या कॉइलचा अँगल किती आहे, टोटल आहे 360. त्याच्यामधून हा 90 मायनस करा. 360 म्हणजे 2π, त्याच्यामधून 90 मायनस करा π/2. सो आर्कचा अँगल किती बनणार आहे हा वाला, बघा किती बनेल, 2 2 जा 4π मायनस π इज 3π/2. सो थिटा इज 3π/2. टाकून द्या, 3π/2 बाय 2π μ0 I बाय 2r. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. बघा काय येणार आहे, पाय कॅन्सल, μ0 I बाय 2 into 2 is 4 into 2 is 8 into 3 is 24r. प्लस पाय कॅन्सल, 3 μ0 I बाय 2 2 जा 4 2 जा 8r. बरोबर. आता मी काय करतो, इथे न्यूमरेटर डिनोमिनेटरला सेम करून घेतो. 3 3 दोन्हीकडचे डिनोमिनेटर सेम करतो. सो काय बनेल बघा, हे μ0 I बाय 24r प्लस 3 3 जा 9 μ0 I बाय 8 3 जा 24r. सो आन्सर काय बनणार आहे, 10 μ0 I बाय 24r. म्हणजेच किती रे, 5 μ0 I. बघा 5 μ0 I बाय 12r. लोवेस्ट फॉर्म द्या, 5 μ0 I बाय 12r. असा आहे का ऑप्शन, 5 μ0 I बाय 12r. डाउनवर्ड म्हणजे आतमध्ये जात आहेत लाईन्स. ठीक आहे, ए ऑप्शन. इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन ऑर्बिट ऑफ रेडियस. बघा रेडियस दिली आहे 0.5 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी दिली आहे 10 किलोहर्ट्ज. इक्विव्हॅलेंट मॅग्नेटिक मोमेंट, अरे मॅग्नेटिक मोमेंटचा एकच फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिक मोमेंट इज NIA. बरोबर. आता इथे नंबर ऑफ टर्न्स दिले नाहीयेत, सर्क्युलर लूप आहे. सो एन ला डायरेक्टली 1 घेऊन टाका. I इंटू ए फक्त बनणार आहे. बरोबर, I इंटू ए. आता इथे मला फ्रिक्वेन्सी दिली आहे, सो मला काही पण करून इथे फ्रिक्वेन्सीला आणायचंय. बघा कसं आणणार, करंट म्हणजे काय असतं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज Q बाय टी. टी म्हणजे टाइम पिरियड, एक सर्कल मारायला जेवढा टाइम लागतोय, इंटू एरिया काय येणार आहे सर्कलचा, πr². सो Q इंटू
1 बाय टाइम पिरियड इज फ्रिक्वेन्सी इंटू एन इंटू पाय आर स्क्वेअर असं बनेल का? सो क्यू बघा चार्ज किती दिला आहे, चार्ज इज 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 90. इलेक्ट्रॉन आहे ना 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 90 इंटू फ्रिक्वेन्सी इज 10 रेस टू 10 किलो हर्ट्स म्हणजे 10 रेस टू 10 इंटू किलो इज 10 रेस टू 3 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियस किती आहे 0.5 अँगस्ट्रॉम मीन्स बघा रेडियस तुम्हाला इथे दाखवतो, रेडियस इज 0.5 अँगस्ट्रॉम म्हणजे 0.5 इंटू 10 रेस टू मायनस 10 म्हणजेच किती 5 इंटू 10 रेस टू मायनस 11 मल्टिप्लाय डिवाइड करा. बघा 5 इंटू 10 रेस टू मायनस 11 होल स्क्वेअर. आता हे फक्त सॉल्व्ह करायचं आहे, आन्सर फाइंड करायचं आहे. बघा काय येणार आहे आन्सर 1.6 इंटू 10 रेस टू मायनस 19 10 रेस टू प्लस 10 10 रेस टू मायनस 9 10 रेस टू मायनस 9 प्लस 3 10 रेस टू मायनस 6 इंटू पाय इंटू 5 चा स्क्वेअर इज 25 इंटू 10 रेस टू मायनस 11 चा स्क्वेअर इज 10 रेस टू मायनस 22. बरोबर. बघा आता हे काय बनेल 1.6 इंटू पाय इंटू 25 इंटू 10 रेस टू मायनस 6 10 रेस टू मायनस 22 इज 10 रेस टू मायनस 28. बरोबर. आता हे सॉल्व्ह करा रे, किती येणार आहे बघा 25 इंटू 16 25 6 जा 150 0 15 बनेल 25 1 जा 25 25 प्लस 15 किती येणार आहे बघा 25 प्लस 15 इज 25 आणि 10 35 आणि 5 40. बरोबर. सो एक घर सरकून पॉइंट 40 बनणार आहे 40 इंटू पाय इंटू 10 रेस टू मायनस 28 किती बनेल हे 40 इंटू 3.14 म्हणजे 40 इंटू अप्रॉक्सिमेटली 3 40 इंटू 3 इज 40 3 जा 120 इंटू 10 रेस टू मायनस 28. बरोबर. इथे मला 1.2 दिसतोय सो 100 ने मल्टिप्लाय करा डिवाइड करा 1.2 बनेल 100 ने मल्टिप्लाय केलं तर 10 रेस टू मायनस 26 बनेल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट अँड इलेक्ट्रॉन इन द हायड्रोजन. बघा सेम सॉल्व्ह केलाय ना आता, मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचा आहे. ऑप्शन सी. नेक्स्ट कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल इज इन्क्रीज टू रूट 3 टाइम्स इज इन्क्रीज टू 3 टाइम्स देन न्यू रेडियस विल बी. बघा रेडियस दिली आहे पहिल्यांदा आर. आता कायनेटिक एनर्जीला काय केलं कायनेटिक एनर्जीला 3 टाइम्स ने इन्क्रीज केलं तर आता रेडियस काय बनेल. मगाशी सेम आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. अरे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ना क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर बाय 2m हा फॉर्म्युला आहे. आता ते म्हणतात कायनेटिक एनर्जीला 3 टाइम्स करा तर रेडियस किती टाइम्स होईल रे. रेडियसला तुम्हाला रूट 3 आर टाइम्स करावं लागेल तर स्क्वेअर झाल्यानंतर 3 बाहेर येईल ना, तर स्क्वेअर झाल्यानंतर 3 बाहेर येईल. सो रेडियसला काय व्हावं लागेल रूट 3 आर टाइम्स व्हावं लागेल. बघा हे जर समजलं नसेल तर इथून रिलेशन मिळते ना तुम्हाला कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. याच्यामध्ये टाकून पण फाइंड करा कायनेटिक एनर्जी 2 बाय कायनेटिक एनर्जी 1 इज इक्वल टू R2 स्क्वेअर बाय R1 स्क्वेअर. याच्यामध्ये टाका आणि फायनल रेडियस फाइंड करा. R2 इथून पण तुम्ही फाइंड करू शकता. ठीक आहे. बट इथून तर जमलं पाहिजे तुम्हाला ओरिल सॉल्व्ह करायला. नेक्स्ट current I flows in anti-clockwise direction in a circular arc of a wire having 3/4 of circumference of circle. बघा circumference of circle च्या 3/4 फक्त पार्ट प्रेझेंट आहे. 3/4 मीन्स बघा एवढाच पार्ट प्रेझेंट आहे एवढाच म्हणजे 1/4 पार्ट गायब आहे फक्त 3/4 पार्ट प्रेझेंट आहे. देन मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती असेल. अरे बघा 3/4 पार्ट साठी मॅग्नेटिक फील्ड सेंटरला किती येईल. आर्क साठी फॉर्म्युला टाकून द्या ना थिटा बाय 2 पाय म्यू नॉट आय बाय 2 आर. आता हा वाला अँगल किती असणार आहे टोटल असतो 360 मीन्स 2 पाय त्याच्यामधून 90 मायनस करा पाय बाय 2 तुम्हाला आहे तो अँगल थिटा मिळून जाईल. किती मिळेल बघा 4 पाय मायनस 5 इज 3 पाय बाय 2. समजते का. सेम आपण मगाशी सॉल्व्ह केला आहे असं. फॉर्म्युला मध्ये टाका थिटा इज 3 पाय बाय 2 बाय 2 पाय म्यू नॉट आय बाय 2 आर. सो बघा काय बनेल पाय पाय कॅन्सल 3 म्यू नॉट आय बाय 2 into 2 is 4 into 2 is 8r 3 म्यू नॉट आय बाय 8r. असे मला दोन ऑप्शन दिसतात 3 म्यू नॉट आय बाय 8r. बट आता अपवर्ड असेल का डाऊनवर्ड असेल. बघा कॉइल मधून करंट कसा फ्लो होत आहे अँटी क्लॉकवाइज. सो करंट कसा असणार आहे डॉट वाला असणार आहे म्हणजे अपवर्ड असणार आहे. ऑप्शन नंबर डी वाला करेक्ट येणार आहे. समजतंय का. नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. ठीक आहे. नेक्स्ट 3 इनफायनाइट स्ट्रेट वायर्स ABC 3 वायर्स आहेत. ठीक आहे. द रिझल्टंट फोर्स ऑन वायर बी. बी वरती रिझल्टंट फोर्स कसा असेल.
आता बघा आपल्याकडे पॅरलल कंडक्टरसाठी फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्स पर युनिट लेंथ ऑफ वायर इज म्यू नॉट I1 I2 बाय 2 पाय इंटू डी. ठीक आहे. आता हा जो आपल्याला फिगर दिला आहे त्याच्यामध्ये बघा डिस्टन्स सेम आहे. दोन वायर्स मध्ये डिस्टन्स सेम दिसतंय. सो डिस्टन्स सेम आहे, कॉन्स्टंट आहे, 2 पाय कॉन्स्टंट आहे, म्यू नॉट कॉन्स्टंट आहे, लेंथ ऑफ वायर कॉन्स्टंट आहे. तिन्ही पण वायर इन्फायनाइट आहेत. सो लेंथ पण कॉन्स्टंट आहे. सो इथून बघा फोर्स कोणावरती डिपेंड करणार आहे? I1 आणि I2 च्या प्रोडक्ट वरती डिपेंड करणार आहे. बरोबर. सो बघा बी वरती फोर्स कोणत्या डिरेक्शनला येणार आहे? बी वरती फोर्स पहिल्यांदा तर कोणाकोणामुळे असणार आहे? ए वायरमुळे आणि सी वायरमुळे. बघा बी वायर वरती ड्यू टू ए वायर किती फोर्स असेल? डायरेक्टली प्रपोर्शनल I1 म्हणजे 2 एम्पियर आणि I2 1 एम्पियर म्हणजे 2 इंटू 1 बनेल हा. म्हणजे किती बनणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू 2 बनेल. समजतंय? आता फोर्स ऍक्टिंग ऑन बी वायर ड्यू टू सी वायर किती असेल बघा? डायरेक्टली प्रपोर्शनल I1 I2. बी वायर मधला करंट इज 2 एम्पियर इंटू सी मधला करंट इज 3 एम्पियर. बरोबर. सो हा वाला करंट किती येणार आहे? 6 एम्पियर येणार आहे. म्हणजे फोर्स कोणाचा मोठा असणार आहे? तर सी वायरचा मोठा असणार आहे. बघा ए वायरचा फोर्स 2 येत होता, सी वायरचा फोर्स किती आला आहे? 6 आला आहे. म्हणजे सी वायरमुळे जो फोर्स एक्झर्ट होणार आहे तो काय असणार आहे? जास्त असणार आहे, मोठा असणार आहे. सो रिझल्टंट फोर्स सी कडेच येणार आहे, कारण सी वाला फोर्स मोठा आहे. आता सी वाला फोर्स मोठा आहे तर सी वाल्या फोर्सची डिरेक्शन कशी असेल बघा? बी मधून करंट खाली फ्लो होतो, सी मधून करंट वरती फ्लो होतो. सो अनलाइक करंट्स आहेत आणि अनलाइक करंट मध्ये, अनलाइक चार्ज मध्ये काय होतं? अनलाइक चार्ज अट्रॅक्ट करतात, अनलाइक करंट काय करतात? एकमेकांना रिपेल करतात. तुम्हाला माहित पाहिजे साइन कन्व्हेन्शन. अनलाइक करंट काय करतात? डायरेक्शन तुम्हाला माहित पाहिजे. अनलाइक करंट काय करतात? एकमेकांना रिपेल करतात. आता जर हे एकमेकांना रिपेल करत असतील तर बी वायर वरती नेट फोर्स कुठे येणार आहे? बघा बी वायर वरती नेट फोर्स इज टुवर्ड्स ए येणार आहे. टुवर्ड्स ए. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. समजलं का रे कसं फाइंड केलंय? नेक्स्ट, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू अन आयडियल सोलेनॉइड इंडिपेंडेंट ऑफ. बघा सोलेनॉइडच्या मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आहे ना, म्यू नॉट एन आय. आता कोणावरती डिपेंड नाही करणार विचारलं तर नंबर ऑफ टर्न्स वरती डिपेंड करणार आहे ना, कारण एन इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ इंटू आय. सो एन वरती डिपेंड करणार आहे, लेंथ वरती डिपेंड करणार आहे, दिसतंय इथे लेंथ, लेंथ वरती डिपेंड करणार, करंट वरती डिपेंड करणार आहे आय वरती, इंडिपेंडेंट कोणावरती आहे? रेडियस वरती आहे. समजलं? सो सी येणार आहे. नेक्स्ट, झाले वाटतं. सो एवढेच क्वेश्चन्स होते. ठीक आहे. सो आपण 55 क्वेश्चन आज कंप्लीट केले आहेत मॅग्नेटिक फील्डचे. सो टॉपिक तुम्हाला समजतोय का? मला कमेंट सेक्शन वरती सांगा. जर एखादी मिस्टेक झाली असेल तर ती पण कमेंट सेक्शन वरती सांगा. ठीक आहे. सो आता आपण काय करू? आता उद्यापासून आपण पुढचा टॉपिक स्टार्ट करू. भेटूया आता नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.